श्रीराम. दशक पहिला, समास तिसरा. श्री शारदा स्तवन नाम. श्रीराम. आता वंदीन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसूता, शब्दमूळ वाग्देवता महामाया. श्रीराम. जे उठवी शब्दांकुर, वदे वैखरी अपार, जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी. श्रीराम. जे योगियांची समाधी, जे धारिष्टांची कृतबुद्धी, जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी. श्रीराम. श्री समर्थांनी श्री शारदा मातेला अंतःकरणपूर्वक नमस्कार केला. श्री समर्थ म्हणतात की श्री शारदा देवी ही ब्रह्मदेवाची कन्या आहे. श्री शारदा ही शब्दसृष्टीचं वास्तविक मूळ स्वरूप आहे. वेदांची तर ती माताच आहे, वाणीची देवता आहे, म्हणजेच ती महामाया आहे. ह्या विश्वातले सर्व शब्द श्री शारदेमुळेच उत्पन्न झालेले आहेत. आपल्या मुखातून वैखरी वाणी उत्पन्न होते, त्यामुळे शब्दांना स्फुरण चढतं. शब्दांचं अंतरंग ती प्रकट करते. त्यातलं रहस्य ही वैखरी वाणी उकलून दाखवते. जे योगी पुरुष आहेत त्यांच्या समाधी अवस्थेत मौनाच्या स्वरूपात ती व्यक्त होते, तर जे धैर्यवान वीर पुरुष आहेत त्यांच्या निर्भय स्वरातून ती प्रकट होते. श्री शारदा माता विद्या आणि अविद्या या दोन्हीही उपाधी तोडून टाकते, म्हणजे ज्ञानाचं आणि अज्ञानाचं ती खंडन करते. जे महापुरुषाची भार्या, अति संलग्न अवस्था तुर्या, जये करिता महत्कार्या प्रवतले साधू. श्रीराम. जे महंताची शांती, जे ईश्वराची निजशक्ती, जे ज्ञानियांची विरक्ती, नैराश्य शोभा. श्रीराम. जे अनंत ब्रह्मांडे घडी, लीळा विनोदेची मोडी, आपण आदी पुरुषी दडी, मारून राहे. श्रीराम. प्रकृती आणि पुरुषाच्या खेळामधील प्रकृती ही श्री शारदा देवी आहे, तर आदिपुरुष जो ईश्वर त्याची ती भार्या आहे. हा आदिपुरुष म्हणजे श्री गणेश. भगवंतांच्या अतिनिकट असणाऱ्या भक्ताची अनुभवसिद्ध तुर्यावस्था आहे ती म्हणजे श्री शारदाच आहे. साधू पुरुष जे सत्कर्मांना प्रवृत्त झाले ते केवळ श्री शारदेमुळेच. श्री शारदेची विश्वमोहिनी विलक्षणच आहे. तिच्या सहवासात महंतांना शांती मिळते. भगवंतांची ती निजशक्ती आहे. ज्ञानी पुरुषांचं वैराग्य तिच्यामुळेच सहजपणे प्रकट होतं. ईश्वराची ही वास्तविक दृश्य अशी स्वरूपस्थितीच आहे. ती वासनाविरहित आहे, त्यामुळे नैराश्याची शोभा तीच तर वाढवते. श्री शारदा अनेक ब्रह्मांड निर्माण करते आणि त्या ब्रह्मांडांना क्षणार्धात मिटवूनसुद्धा टाकू शकते. तिने मांडलेला हा निर्मितीचा खेळ ती लीलया मोडून टाकते. स्वतः या आदिपुरुषात दडून राहते. हा प्रकृती पुरुषाचा खेळ ती खेळत राहते. जे प्रत्यक्ष पाहता आडळे, विचार घेता तरी नाडळे, जयेचा पार न कळे ब्रह्मादिकांसी. श्रीराम. शोध घ्यायला गेलो तर ती प्रत्यक्ष दिसते, इंद्रियांना ती अनुभवता येते. परंतु वैचारिक पातळीवर जर विचार केला तर तिचा शोध काही केल्या लागत नाही. ब्रह्मादिकांना तिचा थांगपत्ता देखील लागत नाही, कारण तिच्या व्याप्तीला अंतच नाही. तिच्या रूपाला बंदिस्त करून जावं तर ती ब्रह्माच्या टप्प्यात सुद्धा येत नाही. हे सर्व नाटक अंतर्कळा, जाणीव स्फूर्ती निर्मळा, जयचेनी स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती. श्रीराम. ह्या विश्वामध्ये जीवसृष्टीचं जे नाट्य चाललेलं आहे त्या नाटकातील मूळ प्रेरणास्त्रोत श्री शारदा माता आहे. त्या पाठीमागची जी निर्मळ स्फूर्ती आहे आणि त्यामुळे होतं काय तर तो एक आनंद सोहळा या जीवसृष्टीमध्ये रंगलेल्या या नाट्यामध्ये विलक्षण रंगतो आहे. ती वास्तविक ज्ञानशक्ती आहे. तिच्या कृपेचा परमानंद ह्या विश्वात प्रत्येकाला
जो भोगता येतो त्या पाठीमागची आनंद भाविनी तर प्रत्यक्ष श्री शारदा तर आहे. जे लावण्य स्वरूपाची शोभा, जे परब्रह्म सूर्याची प्रभा, जे शब्दी वदोनी उभा, संसार नासी श्रीराम. ह्या विश्वामध्ये जे अप्रतिम असं लावण्य आणि सौंदर्य नांदतं आहे त्याची स्वामिनी म्हणजे देवी शारदे तूच तर आहेस. परब्रह्मरूपी सूर्याची तू प्रभा आहेस. वेदांमधल्या महावाक्याचा तर तू प्राण आहेस. आणि म्हणूनच तर हे जे संसाररूप दृश्य आहे ते ज्ञान पातळीवर नष्ट होतं. म्हणजे काय तर संसारभ्रम आपोआप नाहीसा तू करतेस. जे मोक्षश्रिया महामंगळा, जे 17वी जीवनगळा, जे सत्वलीळा सुस्थितीळा, लावण्य खाणी श्रीराम. देवी शारदे तू म्हणजे मोक्षाचं परमवैभवच आहेस. परममंगलाचे तू मंगल आहेस. अमृत तत्वातून पाझरणारी 17वी जीवनकला तू आहेस. तू सत्वशील अशी शांत शीतल लीळा आहेस. तू तर लावण्याची खाणच आहेस. तुझ्या या अप्रतिम लावण्याला ज्ञान सावली लाभलेली आहे. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती, विस्तारे वाढली इच्छाशक्ती, जे कळी काळाची नियंती, सद्गुरु कृपा श्रीराम. जे परमार्थ मार्गीचा विचार, निवडून दावी सारासार, भवसिंधूचा पैल पार, पाववी शब्द बळे श्रीराम. ऐसी बहुवेशे नटली, माया शारदा एकली, सिद्धची अंतरी संचली, चतुर्विधा प्रकारे श्रीराम. निर्गुण निराकार अव्यक्त स्वरूपात नांदत असलेल्या परब्रह्माला श्री शारदा आपल्या वाणी सामर्थ्याने आपल्या शाश्वत शब्दातून सहजपणे व्यक्त करते. श्री शारदेमुळे हे अव्यक्त परब्रह्म प्रकट झालेलं आहे. परब्रह्माची संकल्पना विस्तारण्यात तिचा तर हातच आहे. कळी काळाला नियंत्रणात ठेवणारी जी अद्भुत शक्ती तिच्यात आहे त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की सद्गुरू कृपेचं प्रकट रूप म्हणजेच ही विश्वमोहिनी आहे. परमार्थाच्या अमृत मार्गावरून निश्चयाने पावलं टाकणाऱ्या साधकाला भगवंत प्राप्तीचा सारासार विवेक निवडून देऊन त्याच्या दृश्य माध्यमातून स्वतः प्रकट होणारी शारदा त्या साधकाला भवसिंधू पार करायला केवळ मदत करत नाही तर शब्दांच्या शाश्वत काठावर त्याला सहजपणे आणून सोडते. त्या अमृत शब्दातूनच तर भगवंत प्राप्तीचं महाद्वार उघडलं जातं. त्या महाद्वारात अनेक रूपाने नटलेली श्री शारदा आपली विश्वाची मोहिनी साधकावर पाझरवत जेव्हा आपल्या चारही वाणीतून प्रकट होते तेव्हा ती भगवंतांची उमटलेली पावलं साधकाला दिसायला लागतात. ही सारी वास्तविक अनेक रूपातून प्रकट होणाऱ्या श्री शारदा मातेची साधकावर झालेली अक्षर कृपाच आहे. ती शारदा साधकाच्या अंतरंगात चारही वाणीच्या रूपाने संचारू लागते. तिची वीणा साधकाच्या देहांमध्ये अक्षरामधून वाणी रूपानेच झंकारून उठते. तीही वाचा अंतरी आले, ते वैखरिया प्रकट केले, म्हणून कर्तृत्व जितुके झाले, ते शारदा गुणे. ही शारदा माता प्रत्येकाच्या अंतःकरणात परा, पश्यंती आणि मध्यमा या 3 वाणींमधून प्रथम अव्यक्त पातळीवर प्रकट होते. वैखरी वाटे वाणीरूप धारण करून शब्दांच्या वाटे बाहेर पडते. आपल्या मुखातून वाणी वाटे आपण बोलू लागतो. आपले सर्व व्यवहार हे वाणी वाटेत चालतात. हे जग मुळी शारदेमुळे चालते हे लक्षातच ठेवायला हवं. जे ब्रह्मादिकांची जननी, हरिहर जये पासुनी, सृष्टी रचना लोकतिन्ही विस्तारतयेचा श्रीराम. जे परमार्थाचे मूळ, ना तरी सद्विद्याची केवळ,
निवांत निर्मळ निश्चळ स्वरूपस्थिती श्रीराम. जे योगियांचे धानी, जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतःकरणी समाधिरूपे श्रीराम. जे निर्गुणाची ओळखण, जे अनुभवाची खूण, जे व्यापकपणे संपूर्ण सर्वांघटी श्रीराम. ह्या अफाट विश्वाच्या निर्मितीशी आणि लयाशी जे ब्रह्मा विष्णू महेश संबंधित आहेत, त्या तिघांची ती माता आहे. उत्पत्ती स्थिती आणि लयाशी संबंधित ब्रह्मा विष्णू महेश यांची ती जन्मदात्री आई आहे. स्वर्ग पृथ्वी पाताळ या 3 लोकांपर्यंत शारदा मातेचाच विस्तार आहे. श्री शारदा ही मोक्षाचं मूळ आहे. ब्रह्मविद्येचं ती प्रकट रूप आहे. भगवंतांची निवांत निर्मळ आणि निश्चयी स्वरूपस्थिती तर तीच आहे. योगी पुरुष तर शारदा देवीचंच फक्त ध्यान करतात. साधकांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू तीच आहे. सिद्ध पुरुषांच्या अंतःकरणात समाधी रूपाने तीच तर नांदत असते. एकदा का आपण देवी शारदेला प्रत्यक्ष ज्ञानमार्गाने अनुभवलं की निर्गुण निराकार परमेश्वराच्या आकाराचं भान आपोआप येतं. तिच्यामुळे भगवंतांचं साकार रूप प्रकट होतं. स्वानुभवाने आपण परमेश्वराचं दर्शन केवळ तिच्यामुळेच घेतो. भगवंत संपूर्ण विश्वात भरून आणि भारून राहिलेला आहे याची जाणीव देवी शारदाच देते. शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जयेचे स्तवन करीती, नाना रूपी जयेसी भजती प्राणिमात्र श्रीराम. जे वेदशास्त्रांची महिमा, जे निरुपमाची उपमा, जये करिता परमात्मा ऐसे बोलिजे श्रीराम. नाना विद्या कळा सिद्धी, नाना निश्चयाची बुद्धी, जे सूक्ष्म वस्तूंची शुद्धी ज्ञप्ती मात्र श्रीराम. वेद शास्त्र पुराण श्रुती ग्रंथ ही सतत शारदेचंच फक्त स्तवन करतात. ह्या विश्वातील कितीतरी मानवी रूपं तिचेच भजन करतात. जी शारदा वेद आणि उपनिषदांची महिमा झालेली आहे, त्या निरुपम अशा ज्ञान शारदेला दुसरी कुठली उपमा देणार? तिच्या अस्तित्वामुळेच निर्गुण निराकार परब्रह्माला अक्षर आकार प्राप्त झालेला आहे. 14 विद्या आणि 64 कला, नाना प्रकारच्या सिद्धी आणि निश्चयाची बुद्धी, सूक्ष्मातिसूक्ष्म परब्रह्म हे शारदा देवीच्या वैभवाचं जणू काही दृश्य रूपच आहे. तो जणू तिचाच वाणीविलास आहे. शारदा मातेचंच ते अप्रतिम असं वैभव आहे. जे हरिभक्तांची निजभक्ती, अंतरनिष्ठांची अंतरस्थिती, जे जीवनमुक्तांची मुक्ती सायुज्यता ते श्रीराम. जे अनंत माया वैष्णवी, नकळे नाटक लाघवी, जे थोरा थोरांसी गोवी जाणपणे श्रीराम. जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्द ओळखिले, जे जे मनास भासले, तितुके रूप जयेचे श्रीराम. जे जे म्हणून भगवंतांचे परमभक्त आहेत, त्या परमभक्तांची भगवंत भक्ती, आपलं संपूर्ण प्राणप्रिय आयुष्य भगवंताला अर्पण केलेली त्यांची भक्ती, जे अंतःकरणापासून भगवंतांचे ज्ञानी भक्त आहेत, जे केवळ ज्ञानमार्गाने त्याचं दर्शन घेतात, त्या अंतर्निष्ठांची आत्मरत स्थिती आणि जे जीवनमुक्त आहेत त्यांची सायुज्य भक्ती, ही सारी त्या विश्वाला वेड लावणाऱ्या शारदेचीच दृश्य रूपं आहेत. जिला अंत किंवा पार नाही, त्या शारदेला जाणून घेणं हे साधकाचंच ध्येय असतं. त्या वैष्णवी मायेला अनुभवणं हा एक आनंद खेळ असतो. अशी ही विलोभनीय शारदा देवी मोठ्या मोठ्या साधकांच्या जाणतेपणाला आपल्यात अगदी सहजपणे गोवून घेते, सामावून घेते. थोडक्यात काय
तर जे जे दृष्टीला दिसतं, जे जे शब्दातून जाणून घेता येतं, जे जे मनाला आवडतं, ती सारी शारदा देवीचीच अप्रतिम रूप आहेत. तिला जाणून घेण्याच्या त्या सुंदर वाटा आहेत. ती सारी तिचीच तर रूपं आहेत. स्तवन भजन भक्ती भाव, माये वाचून नाही ठाव. ऐसिया वचनांचा अभिप्राव, अनुभव जाणती श्रीराम. म्हणोनी थोराहुनी थोर, जे ईश्वराचा ईश्वर. तयेसी माझा नमस्कार, तदांसेची आता श्रीराम. स्तवन, भजन, भक्ती हे सारं आपण श्री शारदा देवीच्या अस्तित्वानेच करत असतो. श्री शारदा देवी ही सर्वांचीच प्रेरणादायी अशी शक्ती आहे. तिच्या कृपेशिवाय म्हणजेच ज्ञानाच्या माध्यमाशिवाय आपण भगवंतांचं स्तवन आणि भजन करूच शकत नाही. आपल्या मनातला भगवंतांविषयीचा संपूर्ण भक्तिभाव हा शेवटी शब्द माध्यमातून प्रकट होतो. ती अक्षर मायाच शेवटी आपल्या सहाय्याला येते. हा सर्वच साधकांचा अनुभव आहे. ह्यातला आशय ही जाणून घेण्याची गोष्ट आहे. अनुभवी माणसंच फक्त हे सर्व जाणून घेतात. श्री समर्थ समासाच्या शेवटी शारदा स्तवनाचा शेवट करताना म्हणतात की ब्रह्मादिकांपेक्षा थोर असणाऱ्या ह्या श्री शारदा देवीला मी वारंवार नमस्कार करतो. त्या शारदा देवीचाच माझ्यामध्ये अंश नांदतो आहे. म्हणून तर मी हे सारं जाणून आहे आणि म्हणूनच अंतःकरणपूर्वक तिला साष्टांग नमस्कार घालतो. तिच्या स्तवनाला मी माझं आयुष्य अर्पण करतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शारदा स्तवन नामः. समास तिसरा इथे आपला पूर्ण होत आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.